धन्य आजी दिन संत दर्शनाचा। घरी संत आलेले आहेत। संताचं कबीरदास महाराज भक्त कमाल दोघांनीही मनोभावे स्वागत केलं। ज्यावेळी परिस्थिती माणसाची परीक्षा घेते त्यावेळी त्याच्या आयुष्यामध्ये संकट किती येतात पहा। परंतु जर मनामध्ये जर निस्सीम भाव असेल मनामध्ये तर पहा भगवंत कशीही कृपा करतात, कशीही। घरी संत या ठिकाणी आले, संतांचं स्वागत झालं, परंतु घरामध्ये एक अन्नाचा कण नाही। मनामध्ये खूप इच्छा आहे संतांना या ठिकाणी भोजन घालावं। अतिथी आपल्या दारावरती आलेला आहे। अतिथी देवो भव ही आपली परंपरा आहे, परंतु आपल्या घरी संत आलेले आहेत। घरी आपल्याला खायलाच काही नाही, त्या संताला काय जेवू घालावं असा प्रश्न कबीरदास महाराजांच्या मनामध्ये, त्यांच्या पत्नीच्या मनामध्ये उद्भवला। दोघा पती पत्नीकडे काहीच दुसरा पर्याय राहिलेला नाही। पत्नीनं कबीरदास महाराजांना बोलवलं, सांगितलं, अहो आपल्या घरी संत आलेले आहेत आणि मी यावेळी जर उष्ण मागायला कोणाकडे गेले तर कोणी आपल्याला उष्ण देणार नाही। आपली परिस्थिती खूप नाजूक परिस्थिती आहे। कसा प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये ओढवला। पत्नीने सांगितलं, आपल्याला उष्ण कोणी देत नाही ना, तुम्ही दोघ जण जावा, चोरी करून काय जे काही आपल्याला धान्य लागेल, जे काही सामुग्री लागेल, चोरी करून घेऊन या। एक पत्नी आपल्या पतीला चोरी करण्यासाठी सांगते, परंतु कशासाठी? संतांना या ठिकाणी भोजन घालण्यासाठी। त्यामागचा भावार्थ लक्षामध्ये घ्या, कारण आपल्या घरी जे संत आलेले आहेत संतांना उपाशी जाऊ द्यायचं नाही। त्यासाठी कबीरदास महाराजांच्या पत्नीने कबीरदासांना सांगितलं, तुम्ही चोरी करून या ठिकाणी सामुग्री आणा। आणि कबीरदास महाराज आणि कमाल दोघेही चोरी करण्यासाठी निघाले। चोरी केली, वाण्याच्या दुकानाला या ठिकाणी सुराग पाडलं, होल पाडलं आणि त्यामध्ये भक्त कमालाला पाठवलं। कमालाने जेवढी लागणारी सामुग्री होती तेवढी बाहेर दिली आणि ते दोघे पळून जाणार त्या ठिकाणाहून। तोच भक्त कमालाचे वाने पाय धरले, मुंडकं बाहेर आलेलं आहे आणि धड मध्ये आलेलं आहे आणि ते दोघेही आता जाळ्यामध्ये अडकून बसलेले आहेत। त्यांच्या आयुष्यामध्ये प्रसंग किती दुर्धर ओढवला आहे पहा। आता कबीरदास महाराज काय करते? आपल्या पुत्राला तिथेच सोडून जाते की सामुग्री वापस देतील? काय आहे या अध्यायाचा वृत्तांत जाणून घेऊया भक्ती विजयाच्या या ठिकाणी 6व्या अध्यायामध्ये भक्त कमालाचं चरित्र। रामकृष्ण हरी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे
परमानंद माधवा मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता घडो पुण्यराशी नमस्कार माझा तया संत श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। ओम मातृदेवो भव ओम पितृदेवो भव। रामकृष्ण हरी। कालच्या अध्यायामध्ये संत कबीराचं चरित्र पाहिलं। संत कबीराच्या आयुष्याचा जीवन प्रवास आपण पाहिला। कसं त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी आल्या, परंतु त्या अडचणीमध्ये सुद्धा भगवंताच्या चरणी कसं आपलं मन अर्पण करून संत कबीरांनी जीवन वर्तविलं ते आपण कालच्या अध्यायामध्ये पाहिलं। आजच्या अध्यायामध्ये भक्त कमालाचं चरित्र आपण पाहणार आहोत। भक्त कमाल। आता पहा, संत कबीरदास महाराजांचा प्रवास आनंदाने सुरू आहे। मातोश्रीनी मारल्यानंतर मातोश्रींना जाणीव झाली की आपला पुत्र जो आहे, आपल्या पुत्रावरती या ठिकाणी देवाचा आशीर्वाद आहे, देवाचा वरदहस्त आहे आणि मातेला आपल्या पुत्राचा महिमा कळाला। किती महान पुत्र आहे आणि आपल्या पुत्रामुळे आपल्याला भगवंताची या ठिकाणी भेट झाली। इतका महान असणार आपला पुत्र आहे। आणि त्या दिवशीपासून मातोश्रींनी कबीरदासांना कधीच आयुष्यामध्ये त्रास दिला नाही, कधीच कुठल्या गोष्टीसाठी बंधन घातले नाही। कबीरदास महाराज आपल्या आयुष्यामध्ये भगवंताची भक्ती करत 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 तल्लीन आहे आणि सुखाचा संसार सुरू आहे। बघा, भगवंताच्या भक्तीमध्ये ज्यावेळी माणूस रममान होतो, संसार करायला लागतो भगवंताच्या भक्ती बरोबर, त्यावेळी ईश्वर त्याच्यावरती कृपा करतात आणि मग असंच सुखाचा संसार सुरू आहे। आणि मग त्यामध्ये दुग्ध शर्करा असा योग आला। दोघांना सुंदर या ठिकाणी पुत्र रत्न प्राप्त झालं। 12 दिवस झाले, पुत्राचं नामकरण करण्यात आलं। भक्त कमाल असं पुत्राचं नामकरण केलं आणि कबीरदास महाराज भगवंताच्या भक्तीमध्ये आहे। पहा, ज्या घरामध्ये भक्तीचं वातावरण आहे, ज्या घरामध्ये वडील भक्ती करतात, आई भक्ती करते, त्या पुत्राला सांगण्याची गरज नाही, त्या पुत्राला सांगण्याची गरज नाही की बाबा भक्ती करावं, भगवंताचं नामस्मरण करावं,
महिमा भगवंताचा या ठिकाणी वर्णन करावा, नामस्मरणामध्येच या ठिकाणी आयुष्याचं कल्याण आहे, हे त्या पुत्राला वेगळं सांगण्याची काही गरज नाही, कारण त्या घरामध्ये भक्तीचं वातावरण आहे. संत कबीरदास महाराजांच्या घरामध्ये तो पुत्र वाढत आहे, त्याला भक्ती करणे कर म्हणून सांगण्याची काय गरज. दिवसेंदिवस पुत्र मोठा होत आहे, भक्तीला या ठिकाणी भक्तीमध्ये तल्लीन होत आहे. आपल्या पित्यासारखंच तो सुद्धा पुत्र भक्ती करण्यामध्ये या ठिकाणी आनंद मानत आहे. देवाची पूजा करायची, देवाचं नामस्मरण करायचं, आणि मग कबीरदास महाराजांना आनंद वाटू लागला. भगवंतांनी माझ्यावरती निस्सीम कृपा केली, माझ्यावरती भगवंतांनी या ठिकाणी खूप मोठी कृपा केली. कारण का, एका पित्याला आपला पुत्र चांगल्या मार्गाला लागलेला आहे, चांगल्या मार्गाला, आणि मग त्या पित्याला अजून काय हवंय, या संसारापासून अजून काही अपेक्षा नाही. या संसारापासून त्या पित्याची, ज्या पित्याचा पुत्र सद्मार्गावर आहे, चांगल्या मार्गावर आहे. आई वडिलांना काय वाटतं, माझ्या मुलाने चांगल्या मार्गावरती जाऊ, माझा मुलगा वाईट वळणावरती नाही गेला पाहिजे, प्रत्येक आई वडिलांना वाटतं. आणि भक्त कमाल दिवसेंदिवस मोठा होऊ लागला. वय वर्ष 7 आणि 7व्या वर्षी वैराग्य निर्माण झालं. कसं, भक्त कमाल कबीरदास महाराजांजवळ येतात आणि आपल्या पित्याला काय म्हणतात, पिताश्री तीर्थयात्रेला जावं म्हणतोय. आणि ज्यावेळी कबीरदासांच्या कानावरती शब्द पडले की 7 वर्षाचा आपला पुत्र तीर्थयात्रेला जावं म्हणतो, यापेक्षा आनंदाची गोष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये काय असू शकणार आहे, की आपला पुत्र 7व्या वर्षी तीर्थयात्रेसाठी जावं म्हणतोय. भगवंताच्या या ठिकाणी भक्तीमध्ये स्वतःच मन रममान करून घेतलेलं आहे, यापेक्षा अजून काय आनंद असू शकणार आहे. आणि कबीरदास महाराजांना आनंद झाला की आपला पुत्र भक्ती मार्गावर आहे. आणि मग आपल्या पुत्राला आशीर्वाद दिला. ठीक आहे म्हणले, तुझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली आहे तीर्थयात्रा करायची, ठीक आहे, जा. ऐकोनी पुत्राचे वचन कबीर बोलिला त्या कारण, म्हणे तू आपुले मनोरथ पूर्ण, येई करुण सत्वर. आणि कबीरदास महाराजांच्या मनाची स्थिती पहा. जैसा राजयाचा निज बाळ, जिंकू इच्छिता भूमंडळ, पित्यासी हर्ष वाटे तत्काळ, तैसे वाटले कबीरासी. आणि ज्यावेळी राजाचा राजपुत्र जिंकू इच्छिता भूमंडळ जिंकण्याची इच्छा बाळगतो, भूमंडळ जिंकण्याचं सामर्थ्य ठेवतो, त्या पित्याला किती आनंद वाटेल, त्या राजाला किती आनंद वाटेल, तितकाच आनंद कबीरदासांना वाटला. आणि आज्ञा दिली, ठीक आहे म्हणले, तू तुझं मनोरथ पूर्ण कर बाळा. आणि देवी पुत्र देखोनी वैराग्य भरीत, उभयता झाली हर्षयुक्त, नमस्कार करुणी त्वरित, कमाल भक्त चालिला. नावडे वस्त्रभूषण रसनेसी, नावडे उत्तमांना, नावडे दांभिक राजदर्शन, श्रीराम भजना वाचुनी. एकदा भगवंताच्या भक्तीमध्ये मन अर्पण केलं ना, एकदा भगवंताच्या भक्तीमध्ये स्वतःला झोकून दिल्यानंतर बाकी इतर गोष्टीमध्ये माणसाला आनंद वाटत नाही, इतर गोष्टीमध्ये लक्ष लागत नाही. तशीच भक्त कमालाची स्थिती झालेली आहे.
वस्त्रभूषण नावडे वस्त्रभूषण रसनेसी नावडे उत्तमांना. जिभेला उत्तम पक्वान खाण्याची इच्छाच उरली नाही. एक राम नाम श्रीराम जय जय राम. राम नामाशिवाय त्यांच्या जिभेला काही आवडायला तयार नाही. आणि मग भक्त कमाल तीर्थयात्रेमध्ये प्रवासामध्ये श्रीराम जय जय राम करत मजल दर मजल प्रवास करीत आहे. आणि गावागावाचे लोक ग्रामवासी देखुनी जन गावात नीती सन्मानी करून एक रात्री तेथे राहून हरी कीर्तन करीतसे. आणि गावोगावीचे लोक कबीरदास महाराजांचे या ठिकाणी चिरंजीव आहेत. कबीरदासांचा मुलगा आहे म्हटल्यानंतर त्यांना आपुलकीने रात्री घरी घेऊन यायचे, भोजन या ठिकाणी द्यायचं, उत्तम आदरातिथ्य करायचे. आणि हरिकीर्तन झाल्यानंतर पुन्हा अजून भक्त कमालाचा प्रवास पुढचा सुरू. आणि असंच कबीरदासांचे चिरंजीव भक्त कमाल द्वारकेमध्ये येऊन पोहोचले. द्वारका श्रीकृष्णाची नगरी. ज्यावेळी नगरीमध्ये येऊन पोहोचले, या परी तो विज्ञान स्थिती द्वारकेसी गेला. सत्वरगती तो पुढे देखिले, तीर्थ गोमते अनुताप चित्ती झाला. आणि या ठिकाणी शास्त्रार्थ ग्रंथकर्त्यांनी भावार्थ सांगितलेला आहे. पहा, ज्यावेळी कमाल द्वारकेमध्ये येऊन पोहोचले आणि गोमती तीर पाहिलं, मनामध्ये अनुताप निर्माण झाला. आणि मग सांगतात शास्त्र, तीर्थयात्रा कशी करावी. आणि मनामध्ये अनुताप नसेल तर त्या तीर्थयात्रेचा काही फायदा होईल का? पुढच्या ओव्यामध्ये पाहूया. अनुतापे विन तीर्थाटन तरी व्यर्थची केली जान. येरझार केली जाण, पोटी नसता पुत्र संतान. कासयावतन साधावे. मनामध्ये अनुतापच नाही. आणि कितीही भगवंताच्या वाऱ्या केल्या, कितीही तीर्थयात्रा केली, तर वायाची केली येरझार, काही फायदा नाही. जर मनामध्ये भाव नसेल, मनामध्ये भगवंताविषयी या ठिकाणी अनुताप निर्माण होत नसेल, भगवंताच्या तीर्थक्षेत्राला पाहून पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेजवळ ज्यावेळी जाल, त्यावेळी मनामध्ये जर अनुताप निर्माण होत नसेल, तीर्थयात्रेमध्ये भगवंताचं नाम स्मरण घ्यावं वाटत नसेल, तर काय येरझार, वायाची येरझार केल्यासारखं आहे. ज्याही वेळी तीर्थक्षेत्राला जाल, भगवंताच्या नामस्मरणाचं या ठिकाणी महिमान वर्णन करायचं. पंढरपूरला गेलात, कुठल्याही तीर्थक्षेत्राला गेलात, भगवंताच्या नामाचं नामजप करत जायचं. नामजप करायचा, श्रीराम जय जय राम. कोणत्याही भगवंताचं नामस्मरण करावं. कलियुगामध्ये सगळ्यात उत्तम साधन नामजप आहे. आणि तेच नामजप कलियुगामध्ये तारणार आहे, मुक्ती प्रदान करणार आहे. म्हणून कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर नामस्मरण करावं. आणि मग ग्रंथकर्ते पुढे म्हणतात, लवनाविन रांधिले अन्न रुची नयेची त्या कारण. की कृपणाचे गाठीचे धन सत्पात्री जानना पडीची. लवनाविन रांधिले अन्न, भरपूर पंचपक्वान आहे तो, परंतु त्यामध्ये लवण नाही, मीठ नाही. त्या अन्नाला गोडी येईल का? नाही येणार. एखादा कृपण आहे, भरपूर त्याच्याकडे पैसा अडका, सोनं नाणं आहे हो, परंतु त्याच्या धनाचा उपयोग भगवंताच्या कार्यासाठी होईल का? नाही होणार. दान धर्मासाठी होईल का? नाही होणार. सत्पात्र या ठिकाणी पडणारच नाही. ते शौर्य तेज क्षत्रियासी नसता
कासया शस्त्र बागवाग्रथा की कृपणाची मैत्री करिता सौख्य सर्वथा पडेची. एखादा क्षत्रिय आहे, अंगामध्ये सामर्थ्य नाही आणि शस्त्र वागवतो, काय फायदा आहे त्या शस्त्राचा? ग्रंथकर्ते म्हणतात, गायत्री मंत्र नसता जाण कासया म्हणावे ब्राह्मण, की अलंकार घातले संपूर्ण परी मंगळ सरी दिन व्यर्थची. एक ब्राह्मण आहे जातीने आणि गायत्री मंत्र पाठ नाही किंवा कुठला मंत्र पाठ नाही, कशाला त्याला ब्राह्मण म्हणा? काय फायदा आहे त्याला त्या कुळामध्ये जन्मून? किंवा म्हणले एखादी सौभाग्यवती स्त्री आहे, अंगावरती सगळे या ठिकाणी दागदागिने परिधान केलेले आहेत, सुवर्णाच्या सोन्याच्या माळा परिधान केलेल्या आहेत, वेगवेगळी आभूषण परिधान केलेली आहेत, परंतु काय फायदा जर तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्रच नसेल? पतिव्रता स्त्रीचा, सौभाग्यवती स्त्रीचा पवित्र दागिना कोणता आहे? मंगळसूत्र आहे. मंगळसूत्रच जर तिच्या गळ्यामध्ये नसेल, तेवढ्या दागिन्यांचा काय उपयोग? ग्रंथकर्ते म्हणतात की ईश्वर कृपा नसता जाण वायाची कवित्व केले लेखन, तेवी अनुताप न होता पूर्ण तीर्थाटन फळेना. काम क्रोध मद मत्सर हे देहीचे दोष दुर्धर, अनुताप नसता साचार तीर्थी नाता न जाती. ईश्वराची कृपा नाही आणि या ठिकाणी कवित्व केलेलं आहे, भगवंताच्या कृपेशिवाय केलेले ते कवित्व काय या ठिकाणी फायद्याचं ठरणार आहे? पुढे सांगतात, काम क्रोध मद मत्सर 4 शत्रू आहेत आणि हे 4 शत्रू बाहेर निघून गेल्याशिवाय अनुताप या हृदयाला कसा लाभणार? तसंच हा शास्त्रांनी शास्त्रार्थ सांगितलेला आहे. मनामध्ये जर अनुताप नसेल तर त्या तीर्थयात्रेचा काही फायदा नाही. तर कथेकडे वळूया. ज्यावेळी कमाल गोमती तीरावरती पोहोचले, मनामध्ये अनुताप निर्माण झाला आणि सचैल स्नान केलं. सचैल म्हणजे वस्त्रासहित या ठिकाणी स्नान केलं आणि भगवंताच्या नाम स्मरणाचा या ठिकाणी जप केला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. या ठिकाणी सूर्य नमस्कार केला. सूर्य नमस्कार करून भगवंताचे या ठिकाणी नाम स्मरण करून मानस पूजेसाठी बसले. आपल्या ग्रंथामध्ये मानस पूजेला तर इतकं महत्व दिलेलं आहे, परंतु आपल्या संप्रदायामध्ये मानस पूजेचं खूप मोठं महत्व सांगितलेलं आहे. तर मानस पूजा कशी करायची? आपण ज्या दैवताला भजता, जर आपण पांडुरंग परमात्म्याला जर भजत असाल, परमात्म्याची भक्ती करत असाल, तर पांडुरंगाची दररोज मानस पूजा करावी. जे फळ प्रत्यक्षात पूजा अर्चा केल्यानं मिळतं, तेच फळ मानस पूजेनं मिळतं. तर मानस पूजा कशी करावी? सकाळी उठल्यानंतर स्नान करावं. स्नान झाल्यानंतर या ठिकाणी आसन घालून बसावं आणि आसन बसल्यानंतर ध्यान लावावं. ध्यान लावल्यानंतर या ठिकाणी आपले डोळे बंद करावे. डोळे झाकल्यानंतर आपण पंढरपूरला निघालेलो आहोत असं मनामध्ये विचार करावा. पंढरपूरमध्ये पोहोचलो. पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर चंद्रभागेचं स्नान केलं. चंद्रभागेचं स्नान करून निघालो.
वाटेमध्ये दर्शनाच्या रांगेमध्ये थांबलो. भगवंताच्या नामस्मरणाचा या ठिकाणी जप चालू आहे. विठ्ठल 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 विठ्ठल, जय हरी विठ्ठल, श्री विठ्ठल, जय विठ्ठल. आणि भगवंताच्या दर्शनाच्या रांगेमध्ये आपण गेलेलो आहोत. मंदिरापर्यंत येऊन पोहोचलो. भगवंताच्या गाभाऱ्यापर्यंत आलो. गाभाऱ्यापर्यंत येऊन भगवंताचं दर्शन घेतलं. भगवंताला डोळे भरून पाहिलो. आणि मग भगवंताचा या ठिकाणी अभिषेक आपण करत आहोत. दुग्धाचा अभिषेक, दुग्ध, शर्करा, ग्रथ सगळं या ठिकाणी पंचतत्वांचा या ठिकाणी भगवंताला अभिषेक करत आहोत. भगवंताला स्नान घातलं. भगवंताला वस्त्र नेसवले. या ठिकाणी चंदनाचा या ठिकाणी टीका भगवंताला लावला. बुक्का लावला. भगवंताला या ठिकाणी सुंदर या ठिकाणी माळा भगवंताला परिधान करविल्या. माला, पुष्पमाला अर्पण केल्या. भगवंताला नैवेद्य अर्पण केलं. आणि भगवंताचा या ठिकाणी सुंदर आरती केली. आणि मग मनोभावी भगवंताला वंदन केलं. हात जोडलेले आहेत. आणि मग आपण परत आलो. आपल्या घरी आलो. बसलेलो आहोत. आणि मग डोळे उघडावे. श्रीराम जय राम जय जय राम. जे पुण्य तुम्हाला प्रत्यक्षात पंढरीश पांडुरंगाचं या ठिकाणी अभिषेक करून जो पुण्यफल प्राप्त होतं तुम्हाला, तेच पुण्यफल मानस पूजेला प्राप्त होतं. म्हणून मानस पूजेला अनन्यसाधारण विशेष महत्व आपल्या संप्रदायामध्ये दिलेलं आहे. प्रत्येकांना या ठिकाणी भगवंताचा अभिषेक करणं प्रत्येक शक्य होत नाही. मानस पूजा करावी. कथेकडे वळूया. भक्त कमाल गोमतीचं पवित्र या ठिकाणी स्नान झाल्यानंतर मानस पूजेसाठी बसले. द्वारकाधीशाचा अभिषेक केला. पुष्पमाला अर्पण केली. नैवेद्य अर्पण केला. आणि मग दर्शनाच्या बारीसाठी निघाले. दर्शनाला निघालेले असताना द्वारकाधीशाच्या मंदिरापर्यंत येऊन पोहोचले. आणि मग भगवंताला डोळे भरून पाहिले. श्रीकृष्णा वासुदेवा, भगवंता भगवंता, तुझ्या रूपाला पाहण्याची किती दिवसापासून इच्छा होते. तुझ्या भेटीची ओढ या मनामध्ये किती दिवस झालं सलत होते. भगवंताला डोळे भरून पाहिले. भगवंताचं दर्शन झालं. आणि जड अंतकरणाने भगवंताचा निरोप घेतला. येतो देवा, तुमची भेट झाली. भक्त कमाल द्वारकेहून दर्शन करून निघाले. आता पुढे मजल दर मजल प्रवास सुरू आहे. गावगावीचे लोक भक्त कमाल आलेले आहेत म्हणून त्यांना बोलवावं, घरी आदरातिथ्य करावं. त्या संध्याकाळी या ठिकाणी थांबून घ्यावं. महाराज, आज तुमचं कीर्तन होऊ द्या. तुम्ही आज आमच्या घरी आला. तुमचे चरण आमच्या घराला लागले. धन्य झालो आम्ही. धन्य झाले आज. धन्य आजी दिन संत दर्शनाचा. धन्य आजी दिन संत दर्शनाचा. महाराज, आज तुमचं दर्शन झालं. आज आमचं भाग्य या ठिकाणी उदयास आलं. आज कीर्तन होऊन जाऊ द्या. कीर्तन करा. आणि मग भक्त कमाल या ठिकाणी संध्याकाळी राहावं, कीर्तन करावं. पुढच्या गावी असंच एका सावकाराच्या घरी सावकाराने आदरातिथ्य करून भक्त कमालाला घरी बोलवून नेलं. सावकाराचा पाहुणचार पाहिला आणि मनामध्ये वाटलं भगवंताची भक्ती करण्यासाठी विनवणी करत आहेत. सावकाराच्या घरी कीर्तन होऊ द्यावे. आणि त्या दिवशी कमालाचं आदरातिथ्य झाल्यानंतर संध्याकाळी कीर्तन झालं. भगवंताच्या नामाचा जयघोष झाला. त्या दिवशी संध्याकाळी मुक्काम झाला. आणि ज्यावेळी भक्त कमाल निघण्यासाठी तयार झाली त्यावेळी भक्त कमालाला सावकारांनी विचारलं, महाराज, माझ्या मनामध्ये तुम्हाला काहीतरी देण्याची इच्छा आहे. काय पाहिजे तुम्हाला मागा. तुम्ही भगवंताच्या कथेच गोड महिमान आम्हाला ऐकवलं. उद्धाराचा मार्ग सांगितला. उद्धार कसा होतो, या शरीराला मुक्ती कशी मिळते, काय करावं,
काय करू नये आपण सांगितलं. धन्य झालो मी तुमचं कीर्तन ऐकून. काय पाहिजे सांगा. त्यावेळी भक्त कमाल म्हणतात, काही नका, आपण एवढं उत्तम आदरात इथे गेलं, इतका सुंदर पाहुणचार केला आणि भगवंताच्या कथेसाठी मला बोलवलं. अजून काही इच्छा नाही. मला आता आज्ञा द्या, मला निघावं लागेल. सावकाराला कळालं की भक्त कमाल उदार आहेत आणि यांच्या दृष्टीमध्ये धन, सोनं, नाणं, पैसा, अडका या गोष्टींची काही किंमत नाही, काही किंमत नाही. तुमचे येर वित्त धन ते मज मृतिके समान. भगवंताचे जे भक्त आहेत, भगवंताच्या भक्ताला आनंद कधी होतो, आम्ही तेने सुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे. मग पुढे म्हणतात, कंठी मिरवा तुळसी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. काही नाही, तुम्ही गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, एकादशीचं व्रत करा. तेच तुम्ही केलं तर आम्हाला या ठिकाणी आनंद आहे. आणि तुमचं जे धन आहे ना, तुमचे येर वित्त धन ते मज मृतिके समान, ते मज मृतिके समान. तुमचं धन जे आहे माती के समान आहे, मृती के समान आहे. आणि तेच खरे संत आहे, तीच अवस्था, तोच प्रसंग या ठिकाणी भक्त कमाला सावकाराच्या घरी उद्भवलेला आहे. काय पाहिजे महाराज? काही नका, आम्हाला आज्ञा द्या. आणि मग सावकारांनी या ठिकाणी मनामध्ये वाटलं की आपण काहीतरी द्यावं, देण्याची इच्छा आहे. आणि मग सावकारांनी एक हिरा घेऊन आले आणि बोलत 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 भक्त कमालाला न कळत त्यांच्या वस्त्रामध्ये तो हिरा गुंडाळून त्या हिऱ्याची गाठ मारली. त्या हिऱ्याची गाठ मारून या ठिकाणी पाया पडून निरोप दिला. भक्त कमाल निघालेले आहे. आणि निघालेले असताना वाटेमध्ये त्यांना कळालं की वस्त्राला आपल्या काहीतरी बांधलेलं आहे. पाहिलं, काहीतरी बांधलेलं आहे. घरी जाऊन उघडावं, चला म्हटले. घरापर्यंत येऊन पोहोचले. घरी आले, आपल्या माता पित्याला द्वारकाधीशाचा या ठिकाणी प्रसाद दिला. पाया पडले. पाया पडून या ठिकाणी जे आपल्या वस्त्राच्या गाठीला जे बांधलेलं होतं ते गाठ सोडली. त्यामध्ये हिरा निघाला आणि तो हिरा आपल्या कबीरदास महाराजांसमोर ठेवला. इतकं दुःख झालं कबीरदासांना, इतकं दुःख झालं मनामध्ये. का? भगवंताचं नाम स्मरण करून काय आणलेलं आहे, माझ्या मुलानं काय आणलेलं आहे. या ठिकाणी खूप सुंदर ओवी या अध्यायामध्ये आलेली आहे. कमाल आपुला पुत्र खरा, नाम विकुनी आणिला हिरा, मनोनी वंश बुडो, मनोनी आज दुःख सागरा, पडलो जान निज कांते. कमाल आहे आपला पुत्र, नाम विकलं यानं, नाम विकून आणिला हिरा. आणि मग आज मला वाटत आहे दुःख, माझा वंश आज बुडाला असं मला वाटत आहे. कस्तुरे विखलुनी बाजारी, राख बांधिली जैसे पदरी, की निपुण शास्त्रज्ञ दौडोनी दुरी. मातंग घरी आणिला
की भागीरथीची कुटी लवंडोनी रज कसंदनीचे घेतले पाणी की तीर्थवासी दवडोनी मंदिरावणी तस्कर आणोनी बैसविला. ग्रंथ करते उदाहरण देऊन सांगत आहे. कस्तुरी आहे हातामध्ये, कस्तुरी कस्तुरी विखरून टाकावी आणि राख पदरामध्ये बांधावी अशी अवस्था. मंदिरामध्ये साधू संत झोपलेले आहेत, त्यांना हाकालून द्यावं आणि चोराला घरात आणून झोपवावं अशी अवस्था झालेली आहे. सांडोनी विष्णुपासन मसनी केले वेताळ साधन वेदांताचे पुस्तक देऊन कोकशास्त्र आणिले. भगवान विष्णूंची उपासना सोडून द्यावी आणि स्मशानामध्ये जाऊन या ठिकाणी वेताळ साधना करावी, वेदांताचं पुस्तक टाकून द्यावं आणि कोकशास्त्राचा अभ्यास करावा. देवनी मलयगिरी चंदन त्याचे पालटे घेतला इंगन की कुटिलाशी शेजार देऊन तपो धनाद वडिले की सुधारस देवोनी परिकर ताक पात्री घेतले. म्हणून दुःख वाटले मनी मूर्छा नाही म्हणून पडले धरले. ऐकून तेव्हा पित्याची आणि कमाल तेथून निघाला. अमृताची कुटी आहे, अमृत आहे पत्रामध्ये, अमृत द्यावं आणि ताक आणावं अमृताच्या बच्च्यामध्ये. आणि कबीरदास महाराजांना दुःख वाटलं, आपल्या पित्याला झालेलं दुःख पाहून कमाल तातडीनं त्या क्षणार्धाला तिथून उठले आणि कमाल तिथून निघाले. परतून आला सावकारापाशी हिरा दिदला जाऊन तयासी मागुती येऊन घरासी माता पित्यासी वंदिले. बघा, पुत्र तो म्हणावा जो आपल्या माता पित्यांना सुख देतो, त्यांच्या इच्छा पूर्ण करतो, तो पुत्र म्हणावा. आता माता पित्यांसाठी शास्त्रांनी इतकं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे, इतकं महिमान माता पित्यांचं सांगितलेलं आहे. का सांगितलेलं आहे? ज्यावेळी माणूस जन्म घेतो का त्यावेळी त्याच्यावरती तिघा जणांचं ऋण असतं, ऋण, तिघांचं ऋण. पहिलं ऋण त्या भगवंताचं आहे. ज्या भगवंतांनी इतका सुंदर नरदेह दिला, इतका सुंदर भगवंताची भक्ती करण्यासाठी, पहिलं ऋण त्याचं आहे. दुसरं ऋण साधू संतांचं, ऋषींचं, ज्यांनी या जगाच्या कल्याणासाठी, या जगाच्या हितासाठी साधू संतांनी यज्ञ केले, त्यांच्या कल्याणासाठी होम हवन केले. दुसरं ऋषींचं ऋण आहे. आणि तिसरं जे ऋण आहे ते माता पित्यांचं आहे. आणि कदाचित माणूस या देवाच्या आणि ऋषींच्या ऋणामधून उतराई होऊ शकेल, परंतु माता पित्याच्या ऋणातून कधी उतराई होऊ शकत नाही. का? तुम्ही तुमच्या शरीराचे कातड काढून त्याचे जोडे करून जरी माता पित्यांना दिले तरी सुद्धा त्यांच्या ऋणातून तुम्ही मुक्त होणार नाही. इतका माता पित्यांचा तुमच्यावरती उपकार आहे. गर्भवासाच्या जे यातना मातेनी सोसल्या, एका मातेलाच माहित आहे काय यातना आहे, त्या यातनांचं दुःख किती आहे. आणि एका पित्यालाच माहिती आहे की त्या पुत्राला मोठं करण्यासाठी, त्याचे लाडपोड पुरवण्यासाठी काय त्यांना कष्ट करावे लागले. स्वतःचं जीवन करण्याच्या अगोदर आई आपल्या बाळाला घास भरवतो. आपला बाळ जेवला ना, तिला काही नको, मातेचे. पिता अंगा खांद्यावरती आपल्या बाळाला खेळवतो, वडील खांद्यावरती घेतात बाळाला, खांद्यावर घेऊन खेळवतो. आपल्या पुत्राच्या सुखापोटी आपल्याला किती त्रास होतोय, आपल्याला किती दुःख सहन करावे लागतं, काही गोष्टींची पर्वा नाही केली.
कुठल्याच गोष्टींची पर्वा नाही केली आणि आपल्या पित्यासाठी, आपल्या पुत्रासाठी रात्रंदिवस झटले. त्या बापाचे उपकार कसे भेटतील? मग गरुड पुराणांनी सांगितलेलं आहे, माता पित्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांची जे आरती असते, खांदा द्यावा आपल्या पुत्राला, आपल्या पित्याला, आपल्या मातेला खांदा द्यावा आणि मग त्या ऋणातून तो पुत्र मुक्त होईल. आणि मग कथेकडे वळूया. आनंद वाटला कबीरदास महाराजाला ज्यावेळी भक्त कमालांनी हिरा देऊन सावकाराला वापस आले, सगळा वृत्तांत सांगितला. त्यावेळी धन्य वाटला, धन्य आनंद वाटला. आणि मग कथा पुढे गोड वर्तते. ऐका, सुंदर या ठिकाणी संसार सुरू आहे. कुठल्याच गोष्टीची या ठिकाणी घरामध्ये कमतरता वाटत, सगळंच असल्यासारखं वाटत. फक्त नामस्मरण आहे. नामस्मरणामध्ये सर्वस्व या ठिकाणी मानलेलं आहे. घरामध्ये तर काहीच नाही हो, ना खायला अन्न नाही, ना पुरेस या ठिकाणी शिधा नाही, ना अंगाला लेवायला चांगलं वस्त्र नाही. तरीही मनाला कसं वाटतं, काहीच कमी नाही आपल्याकडे, सगळं या ठिकाणी आपण सर्व गुण संपन्न आहोत असं वाटतं. आणि मग पहा, प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये किती दुर्धर आलेला आहे. घरी संत आले आणि ज्यावेळी संत या कबीरदासांच्या घरी आले, कबीरदासाच्या घरी संत आल्यानंतर इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, काय सांगावं. त्या आनंदाला पारावार नाही. संताची या ठिकाणी चरण आपल्या घराला लाभले, आपलं घर धन्य झालं. परंतु मोठी चिंता त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. आपल्या घरी संत आलेले आहेत आणि त्यांना भोजन घालावं ही मनामध्ये इच्छा आहे, परंतु त्यांना स्वतःलाच खायला काही नव्हतं. संताला या ठिकाणी भोजन कसं घालतील? आणि मग मनामध्ये तर इच्छा आहे संतांना जेव, साधू संतांना जेव घालावं, पण घरी का आहे? किराणा नाही, काहीच राशन नाही, काय करावं? कबीरदासाच्या पत्नीने कबीरदासांना जवळ बोलवलं, अहो घरी राशन पाणी काहीच नाही. मनामध्ये तर इच्छा आहे की संतांना जेव घालावं, संतांना या ठिकाणी त्यांचं उत्तम प्रकारे आदरातिथ्य करावं. संत हे आले, रात्रीच्या प्रहरी आले संत. आणि मग संत उपास तपासचे कुठून कुठून आले की वाटेमध्ये त्यांना कुठं या ठिकाणी जेवण या ठिकाणी मिळालं किंवा नाही. संतांचं, साधू संतांचं कसं आहे, जेवण मिळेल नाही मिळेल याबद्दलची पर्वा संत कधीच करत नाही, कधीच करत नाही. आणि मग कबीरदास महाराजांच्या पत्नीने महाराजांना सांगितलं, मी जर आता बाहेर कुठं गेले शिधा आणण्यासाठी, मला कोणी उष्ण सुद्धा देणार नाही. आपली घराची परिस्थिती इतकी हालाकीची परिस्थिती आहे आणि आपल्याला उष्ण पासना सुद्धा कोणी देणार नाही. काय करावं? एक पत्नी आपल्या पतीला काय सांगते ऐका, कशासाठी सांगते ऐका. महाराज तुम्ही चोरी करा, काय करा, कमालाला घेऊन जा आणि दुकान फोडाय, दुकान फोडून जितका शिधा आपल्याला लागतो तितका घेऊन या. पत्नी वाईट मार्गाला लावते. कशासाठी? चोरी करा म्हणते. कशासाठी? साधू संतांना भोजन घालण्यासाठी, आपल्या दारावरती आलेला उपाशी जाऊ नये यासाठी. पत्नी एखादी चुकीचं कार्य जर धर्मासाठी जर करा म्हणत असेल ना, तर एका पतीनं अवश्य करावं, अवश्य ऐकावं आपल्या पत्नीचं, अवश्य ऐकावं. आणि मग कबीरदास महाराज निघाले. ठीक आहे म्हणजे भगवंतांनी परिस्थिती निर्माण केलेली आहे, त्याही परिस्थितीला तोंड देऊन सोबत भक्त कमाल घेतले. हातामध्ये एक शमशेर घेतली, तलवार घेतली, भक्त कमालाला सोबत घेतलं. एक पिशवी घेतली. गावामध्ये गेले. एका वाण्याचं दुकान होतं, किराणा साहित्य शिधा सामग्री सगळं होतं. त्याचं दुकान फोडलं. अगोदर मातीचे घर होते, माती दगड विठांनी बांधलेली.
आणि ते एक एक दगड काढून जेवढी जागा आपल्या पुत्राला जायला येते, माणूस जाण्यापुरतं एक होल केलं आणि त्याच होलामधून कमालाला आत पाठवलं. वाण्याच्या दुकानामध्ये पाहिलं कमालांनी सगळं या ठिकाणी, त्या ठिकाणी पैसा, सोनं नाणं सगळं काही होतं. परंतु यांना काय पाहिजे होतं? शिधा पाहिजे होतं. यांना काय पाहिजे होतं? अन्नधान्य सामुग्री पाहिजे होती. आणि मग भक्त कमाल त्या घरामध्ये गेले, त्या दुकानामध्ये गेले, जेवढं काही शिधा सामुग्री लागते तेवढी घेतली आणि आपल्या पित्याला बाहेर दिली. ग्रंथकर्ते या ठिकाणी वर्णन करतात. कमाल विलोकी दुकानासी तो दृष्टी देखील या द्रव्य राशी, वस्त्रे भूषणे निज नयनासी देखुनी मानसी कंटाळला. आणि मग कणिक तांदूळ आणि गुळ डाळ घृत शर्करा घेऊन सगळं बाहेर दिले तात्काळ. कविरा पासी ते धवा हळदी हिंग जिरे लवण शाखा पत्रे सवे घेऊन संतासी पाहिजे जितुक्यांना तितके दिले बाहेरी. आणि त्यासाठी उपमा देतात, उदाहरण देतात. गंगेची उदक कोणी बहुत, गंगा नदी आहे आणि नदीमध्ये भरपूर पाणी आहे. जवळ गेला तृषाकांत तो तहाने पुरते प्रेमी त्वरित निघे सत्वर. ज्या रीती की पात्री अन्न वाढिले बहुत परीक्षितार्थ पोटापुरते खात की करतळ भिक्षा संन्यासी घेत ते ग्रासा वाचुनी न घेते. एखाद्याला तहान लागलेली आहे आणि तो गंगेच्या पात्रावरती गेलेला आहे. तो पाणी किती पितो? जेवढी त्याची तहान आहे तितकंच पाणी पितो. एखादी साधू आपल्या तळहातावर जेवढी मावेल तेवढीच या ठिकाणी भिक्षा घेतात. त्याचा घास होईल का नाही याचा विचार नाही करत, तेवढंच या ठिकाणी ग्रहण करतात. सगळं काही होतं, द्रव्य वस्त्र या ठिकाणी होतं. ते पाहून मानसी कंटाळला नाही म्हणले, ते आपल्याला नाही पाहिजे आहे. जे काही लागणार होतं, हळदी हिंग जिरे लवण सगळं काही घेतलं, शिधा सामुग्री, आणि त्या द्रव्य राशी सोडून दिल्या. आणि आता चोरी करायची असती तर द्रव्य घेतले असते, हिरे सगळं काही या ठिकाणी सावकाराच्या घरी होतं. आणि मग सगळं बाहेर दिलं आणि मग आता बाहेर जाऊ, निघावं. बघा चांगल्याला किती त्रास असतो बघा, मन कसं विचार करतो पहा. निघावे जो त्वरित तो विचार आठवला मनात, तो वाणी झाला निद्रित सावध त्वरित करावा. वाणी निद्रित झोपलेला आहे, गाढ अवस्थेमध्ये झोपलेला आहे, त्याला सावध करावं. निश्चितपणे निजला वैरी त्यासी अकस्मात मारिले जरी की मागे भल त्याची निंदा करी तरी नरकी घोरी पडेल तो. रणी पळत्या पाठी लागता की निश्चितपणे चोरी करिता नांदत्या घरासी अग्नी लाविता तरी नरकी अघोरी पडेल तो. तरी आपण सज्ञान वैष्णव भक्त पाप पुण्य मनासी सर्व कळत. आता वानियासी सावध करणे निश्चित जावे सत्वर पळोनी. आता घरामधून बाहेर जावं, त्या दुकानामधून मनामध्ये विचार आठवला. शास्त्र काय सांगतं? रणामध्ये पळत्याच्या पाठीमागे जो लागला तो घोर नरकामध्ये पडेल. एखाद्याचा चांगला संसार सुरू आहे आणि त्या संसारामध्ये एखाद्यानं विघ्न आणलं, संसारामध्ये काही गोष्टी सांगून त्या पती पत्नीचा चालू असलेला संसार मोडला, त्याला नरकामध्ये जावं लागतं. एखादा गाढ निद्री म्हणजे झोपलेला आहे, वैरी झोपलेला आहे, निश्चितपणे निजला वैरी त्यासी अकस्मात मारिले जरी की मागे भल त्याची निंदा करी तरी नरकी घोरी पडेल तो. आपला वैरी जरी असेल का, आपला दुश्मन सुद्धा असेल, गाढ झोपेमध्ये असलेला झोपलेला आहे, त्याला जर मारलं का, जीवांशी मारलं तर तो नरकात अवश्य जाईल, अवश्य तो नरकामध्ये जाईल.
कबीरदास महाराज भक्त कमाल मनामध्ये या ठिकाणी आठव करत आहेत. आणि एखादा साधू आहे, सज्जन आहे, त्याची त्याच्या पाठीमागे जर निंदा केली, घोर नरकामध्ये पडावं लागेल. आपण वैष्णव आहोत, आपण भगवंताचे निस्सिम भक्त आहोत, असं पळून जाणं आपल्याला नाही शोभत. आपण त्याला सावध करावं. वाण्याला जाऊन भक्त कमाल सावध करतात, वाण्या तुझे दुकान फोडलेलं आहे बाबा, सावकारा, आणि आम्ही चोरी करून जात आहोत, सावध होत. सावध करत आहे कोण? चोर सावध करत आहे.